नमस्कार. शिवगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, शिवगीत या चॅनलवर विद्यार्थी आणि पालकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पब्लिश केले जातात. महाराष्ट्र राज्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, त्या संदर्भातील माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपला प्रयत्न असतो. मागच्या वर्षी RT ॲडमिशन प्रोसेस या संदर्भात आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवले आहेत आणि त्या माध्यमातून हजारो पालकांना संपूर्ण RT प्रोसेस कशा पद्धतीने चालते, त्याचे वेळोवेळी येणारे अपडेट्स आणि त्याचं अचूक विश्लेषण या चॅनलच्या माध्यमातून केलं जातं. RT संदर्भात तुम्हाला असणाऱ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कमेंट सेक्शनमध्ये अनेक पालक प्रश्न विचारत असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिली जातात. कुठलाही प्रश्न अनुत्तरित ठेवण्यात येत नाही. हे आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे. या चॅनलवर आधीचे जे आपले व्हिडिओज आहेत ते तुम्ही जरूर बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला या चॅनलचा नक्की फायदा होईल. जर यावर्षी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी RT ॲडमिशन प्रोसेस करण्याची इच्छा असेल तर त्या संदर्भात सर्व प्रकारची माहिती आपल्या या चॅनलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळी मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये RTची प्रोसेस चालू केली जाते. जानेवारी महिन्यात सगळ्या शाळांना RTच्या पोर्टलवर रजिस्टर करण्यासाठी टाईम दिला जातो. त्याच्यानंतर शाळांचं व्हेरिफिकेशन होऊन ॲप्लिकेशन प्रोसेस चालू केली जाते. ॲप्लिकेशन भरण्याची प्रोसेस साधारणतः मार्च महिन्यापर्यंत चालते आणि त्याच्यानंतर लॉटरीद्वारे नंबर काढून RT लॉटरीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याची लिस्ट ही पब्लिश केली जाते. यावर्षी आता निम्मा फेब्रुवारी महिना संपला तरी पण RTची प्रोसेस काही सुरू झालेली नाही आहे. यावर्षी RT प्रवेशासाठी जो होणारा विलंब आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे एकंदरीतच जी RTची प्रवेश प्रक्रिया आहे यामध्ये शासनाने काही बदल करायचे ठरवलेले आहेत. वास्तविक पाहता असे बदल करण्याचा विचार शासन मागच्या वर्षीच करत होते, पण मागच्या वर्षी पुरेसा वेळ नसल्यामुळे जुन्या पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबवली गेली होती आणि त्या अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे एक प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता द्यायला विलंब होत आहे. हा प्रस्ताव काय होता हे पाहण्याआधी आपण आत्तापर्यंतची प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने चालते हे थोडक्यात बघूया. RTच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की शाळेचं घरापासून जे अंतर आहे त्याला खूप महत्त्व आहे. शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. दुसरं प्राधान्य 1 ते 3 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना असतं आणि तिसरं प्राधान्य 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना असतं. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी त्या मुलाचं वय 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये 6 वर्ष कॅल्क्युलेट करायला कोणता दिवस बघितला जातो तर त्या वर्षीच्या 31 डिसेंबरला जर मुलाचं 6 वर्ष पूर्ण होत असेल अशा मुलांना इयत्ता पहिलीला प्रवेश मिळू शकतो. RT ॲडमिशन करताना वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्या अंतर्गत ॲप्लिकेशन करता येतं. ज्या पालकांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल या घटकातून अर्ज करू शकतात. जे पालक मागासवर्गीय आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागत नाही. दिव्यांग बालक असतील, हँडिकॅप्ड असतील किंवा कॅन्सर झालेली बालके, कोरोनामुळे पालक गमावलेली बालके, अनाथ बालके, HIV ग्रस्त किंवा घटस्फोटित ज्या सिंगल पॅरेंट्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीमधून RTसाठी ॲप्लिकेशन करता येतं. तर ही आत्तापर्यंतची प्रवेश प्रक्रिया होती. मागील 10 वर्षांचा अनुभव लक्षात घेता या प्रवेश प्रक्रियेमध्ये काही बदल करावे लागतील असे सरकारच्या लक्षात आलेले आहे आणि त्यासाठी त्यांनी इतर राज्यात ज्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते, म्हणजे कर्नाटक असो किंवा पंजाब असू दे, त्या राज्यातील काही चांगल्या गोष्टी आपल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट करता येतील का या संदर्भात शिक्षण विभागाला अभ्यास करण्यास सांगितले होते आणि त्यानुसार शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करून प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल सुचवले होते. आता हे बदल कोणते आहेत हे आपण पाहूयात. पहिला मुद्दा आहे
शाळेचे घरापासून असलेले अंतर. तर नवीन प्रस्तावानुसार ग्रामीण भागामध्ये जवळची 1ली ते 5वीची जी शाळा आहे ती 1 किलोमीटरच्या आत असली पाहिजे. तर शहरी भागासाठी 1 किलोमीटरची अट ही रद्द करण्यात यावी अशी शिफारस आहे. लॉटरीमध्ये उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आले तर प्रत्येकाला प्रवेश मिळणार नाहीये. ज्या बालकांना कॅन्सर झालेला आहे, HIV झालेला आहे किंवा ज्यांनी आपले पालक कोरोनामुळे गमावले आहेत किंवा जी बालके अनाथे आहेत, अशा विशेष गरजा असलेल्या बालकांना लॉटरी प्रक्रियेपूर्वी थेट प्रवेश ह्या RTEच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी शिफारस करण्यात आलेली आहे. तिसरा मुद्दा आहे उत्पन्नासंदर्भातला. नवीन प्रस्तावामध्ये यामध्ये बदल सुचवलेला आहे. ज्या पालकांचं उत्पन्न 3.5 लाख रुपये आहे अशा पालकांच्या मुलांचा दुर्बल घटकात समावेश करावा अशी शिफारस केली आहे. ज्यांचं उत्पन्न 1 लाख रुपये आहे अशा पालकांच्या मुलांना प्रथम प्राधान्य आणि दुसरं प्राधान्य 1 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना आहे. तर थोडक्यामध्ये उत्पन्न मर्यादा ही वाढवलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेली महागाई. खरं सांगायचं तर आजच्या ह्या घडीला वार्षिक 1 लाख रुपये उत्पन्न आहे आणि त्यांच्या मुलांना जरी RT माध्यमातून प्रवेश मिळाला तरीही शाळेचा जो इतर खर्च असतो म्हणजे वह्या पुस्तकं आणि शाळेत जाण्याचा खर्च हा करणं फार अवघड जातं. त्यामुळे बरेचसे पालक जरी त्यांचं उत्पन्न 2 लाख 2.5 लाख असेल तहसीलदाराकडे जाऊन खोटा उत्पन्नाचा दाखला तयार करत होते. आता असे पालक थोडे उजळ माथ्याने RT मध्ये अर्ज करू शकतात. या महत्त्वाच्या 3 गोष्टी या प्रस्तावात आहेत. RT ॲडमिशन हे मोफत आहे. RT मधून ॲडमिशन मिळालेल्या मुलांचा खर्च हा शाळेला सरकार देत असतं. मागील काही वर्षातील RT ॲडमिशनची प्रतिपूर्तीची रक्कम ही शाळांना मिळालेली नाहीये. शासनातर्फे वेळोवेळी निर्णय घेऊन काही रक्कम वितरित केली जाते, परंतु अद्याप ही काही रक्कम शासनाकडे बाकी आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा शाळा RT ॲडमिशन प्रोसेस करण्यास टाळाटाळ करतात. काही शाळा याच्यातून मार्ग काढण्यासाठी मायनॉरिटी सर्टिफिकेट मिळवत आहे. मायनॉरिटी स्कूलला RT मध्ये सवलत देण्यात आली आहे. अशा शाळा RT मध्ये ॲडमिशनसाठी उपलब्ध नसतात. त्यामुळे नवीन प्रवेश प्रक्रियेमध्ये पूर्वीसारखं सर्व शाळांना RT ॲडमिशन लागू होणार की त्याच्यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि शासकीय शाळा याच्या संदर्भात काही वेगळा निर्णय होतो का याची ही उत्सुकता सर्वांना आहे. आतापर्यंत आपण ज्या ज्या मुद्द्यावर बोललेलो आहे तर हे सगळे प्रस्तावित बदल आहेत. याच्या संदर्भातलं कुठलंही फायनल डिसिजन अजून जाहीर झालेलं नाही आहे. त्या संदर्भात शासनाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याचं सखोल विश्लेषण करण्यात येईल. तोपर्यंत पालकांनी काय करायचे तर लक्षात घ्या, RT प्रोसेस ही वेळखाऊ प्रोसेस आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू व्हायची. त्याच्यानंतर साधारणतः एप्रिलच्या 1ल्या किंवा 2ऱ्या आठवड्यामध्ये लॉटरी जाहीर होत असे आणि त्यानंतर कोणाला कळालं की आपल्या मुलाचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला नाहीये, त्यावेळी असे पालक त्यांना आवडणाऱ्या शाळांमध्ये ॲडमिशनसाठी जात असेल. पण त्यावेळी शाळेमध्ये जागा उपलब्धच असेल असं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना ज्या शाळेत त्यांना ॲडमिशन घ्यायची इच्छा नाहीये अशा शाळेमध्ये ॲडमिशन करावं लागत होतं. तर ह्या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा. तुम्हाला जर कुठं ॲडमिशन हवं असेल, कोणत्या तरी अमुक एका शाळेमध्येच तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या मुलानं शिकलं पाहिजे, तर त्या ठिकाणी जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा. ती सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करायला पाहिजे. ज्यावेळी तुमचं RT मध्ये ॲडमिशन होईल त्यावेळी आधीच्या शाळेत घेतलेलं ॲडमिशन कॅन्सल करा. काही फी ते डिडक्ट करतील आणि तुम्हाला बाकीचे उरलेले पैसे देऊन टाकतील. असं केलं तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला कुठंही फिरायची गरज पडणार नाही. एका शाळेत तुमचं ॲडमिशन तर कन्फर्म आहेच आणि RT मध्ये झालं तर ते मोफत ॲडमिशन तुम्हाला मिळणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला अजून कुठल्याही विषयासंदर्भात माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी म्हटल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. निश्चितच तुम्हाला अनुभव येईल. आपल्या चॅनलवर खरंच चांगल्या पद्धतीने माहिती दिली जाते आणि सगळ्या शंकाचं निरसन हे केलं जातं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.